नमस्कार. मी सौ शरयू मच्छिंद्रनाथ शेंडगे. साहित्य विश्वाला अर्पण केलेलं माझं पहिलं पुष्प म्हणजे माझा मराठी ग्रामीण कथासंग्रह दाव. आजपर्यंत बरंच लिखाण केलं. अनेक विषयावरील लेख, ललित लेख, कविता, एकांकिका, एकपात्री नाट्यछटा, निबंध लेखन, पथनाट्य लेखन केलं. अनेकांना ते भावलं. तू छान लिहितेस, अशीच लिहित राहा असे आशीर्वाद मिळत गेले. नवी ऊर्जा मिळाली, व्यक्तिरेखा आठवल्या, निरीक्षणे साठवली आणि आकारास आलं दाव. आयुष्यात असे अनेक क्षण आले की त्यापुढं मी कधी नतमस्तक झाले. काही क्षणांना हृदयाची ओंजळ करून अक्षरशः झेलले. काहींनी माझं रक्त सळसळवलं, चिडले, पेटून उठले. काही क्षणांनी अंगावर रोमांच उभं केले, शहारले, स्तब्ध झाले. कधी बोचऱ्या शब्दांनी घायाळ केलं, कधी भावनांचं भांडवल झालं. काही प्रसंग मनावर कायमचे कोरले गेले. काही वेळा देहभान विसरून नाचावंसं वाटलं. सावरले, शिकत गेले. याचं एकत्रित सार म्हणजे दाव. कधी शिखर दृष्टिक्षेपात असताना ठेचकळून रक्तबंबाळ व्हावं, कधी दुःखाला अचानक कलाटणी मिळावी आणि सुखाने पायाशी लोळण घ्यावी, कधी सन्मानाच्या दाराला अपमानाचं तोरण लागावं, कधी तल्लीनतेचा भंग करत एक एक घुंगरू तुटून पडावं आणि कधी तुटलेला अनेक घुंगरांचं देखणं पैंजण व्हावं. कधी सुरेल गाणं अचानक बेसूर व्हावं. असे कित्येक चढ उतार आयुष्यामध्ये आले. गावाकडची माती खुणावू लागली. संख्याचा कोंड मारा, वनाची घुसमट, हरणीचा मुख हंबरडा स्वस्थ बसून देईना. जयवंताचा वेडेपणा काळजात घर करून गेला. शून्यातून आपलं छोटंसं विश्व निर्माण करून पुन्हा विश्वाला शून्यातच सामावलेलं पाहणाऱ्या रायनाचा टाहो अंतःकरण भेदून गेला. तुकारामाच्या एका घावानं अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं सामर्थ्य दिलं, लढण्याची प्रेरणा दिली. या सर्व व्यक्तिरेखांनी केवळ दावच नव्हे तर माझं व्यक्तिमत्व साकारलं. अनेक साहित्य सूर्याच्या किरणांचा तेजस्वी स्पर्श होत गेला. मी मला शोधत गेले, उभारी आली आणि निर्माण झालं दाव. या कथासंग्रहामध्ये एकूण 8 कथा आहेत. अनेक वाचकांच्या आग्रहास्तव या कथा मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. धन्यवाद.